नमस्कार, माझं नाव स्मिता सुनील राहुल, मुंबई सी एरिया MB16 ब्रांच। आज आपण बनवणार आहोत हिलक्सच्या 24 रेग्युलरमध्ये, ज्याच्यामध्ये आपण विदाउट ऑइल जेवण बनवू शकतो आणि आपली हेल्थ चांगली ठेवू शकतो। त्याच्यात आज आपण बनवणार आहोत व्हेज बिर्याणी आणि त्याच्यासाठी लागणारं सगळं साहित्य इथे ठेवलं आहे। वटाणे, टोमॅटो, कांदा, फोडणीसाठी आपण तमालपत्र म्हणजे खडे मसाले आहेत, लवंग वगैरे, लसूण, अद्रक, भाजीमध्ये येणारे गाजर, मिरची, फ्लावर, शिमला मिरची, नंतर मसाले जे आहेत ते, नंतर बासमती तांदूळ जे आधी धुवून ठेवलेत, आणखीन त्याच्यामध्ये थोडंसं गार्निश करायला ड्रायफ्रूट्स, तूप आहे जे आपण त्याला फोडणी टाकू। परत पहिल्यापासून हे आहे 24 रेग्युलर हिलक्स कंपनीचं सर्जिकल मेटलपासून बनलेला वेसल, ज्याच्यामध्ये आपण विदाउट ऑइल जेवण बनवू शकतो आणि पूर्ण जे आपल्या जेवणाचं न्यूट्रिशन आहे ते परिपूर्ण आपण मिळवू शकतो। त्याच्यामुळे आपली हेल्थ चांगली होते। इथे मीटर आहे जे इंडिकेट करतं की आपण किती ह्याच्या टेम्परेचरवरती जेवण जेवतोय ते, कारण कसं डॉक्टर सांगतात आपल्याला जेंटल कुक करायला। जेंटल कुक म्हणजे जास्त शिजलेलं पण नाही आणि कच्चं पण नाही, जेणेकरून आपल्याला त्याचे परिपूर्ण फायदे मिळायला पाहिजे, न्यूट्रिशन कंप्लीट व्हायला पाहिजे आणि आपण हेल्दी राहू शकू। अशासाठी ह्याच्यामध्ये बनवणार आहेत तेव्हा आपण फोडणीमध्ये तेल वगैरे काही टाकणार नाही, कारण आपण विदाउट ऑइल जेवण बनवू शकतो ह्या वेसल्समध्ये। फक्त तूप याच्यासाठी की आपण वरून त्याला गार्निश करायला, कारण एक छानसा फोरम येईल आणि त्याच्यामुळे आपली बिर्याणी व्हेज पुलाव जो आहे तो खूप छान स्वादिष्ट लागेल। सगळ्यात मोठी गोष्ट सांगायची राहिली, ह्या वेसल्सची 30 वर्षाची न्यूट्रीवेअर आहे, ज्याची 30 वर्षाची गॅरंटी आहे। वॉरंटी नाही, गॅरंटी। गॅरंटीमध्ये काय तुम्हाला हे पुन्हा नव्याने मिळू शकतं। 30 वर्षापर्यंत तुम्ही हे वापरू शकता। चला बनवूया आपण व्हेज पुलाव विदाउट। गॅसवर चालू केलेलं आहे आणि थोडं त्याला गरम करायचं, हीटअप करायचं आहे, जेण्यानंतर आपण सगळी त्याच्यामध्ये व्हेजिटेबल्स वगैरे टाकले। आपण टाकणार त्याच्यामध्ये खडे मसाले, आता कांदा टाकायचा, आपण याच्यामध्ये तेल नाही टाकलंय तरी पण हा कांदा कुठे चिटकत नाहीये, बघा तुम्ही, अख्खा आहे आणि हा चांगला सॉफ्ट व्हायला पाहिजे, म्हणून ह्याच्यावरती थोडंसं आपण 1 मिनिटापर्यंत झाकण देऊ। लसूण पण टाकायचं आहे, कांदा आणि लसूण दोन्ही पण। आल्याचा पण आपण चॉप करून घेतलंय छोटे छोटे, छान फ्लेवर येतो। बघा कुठे पण चिटकत नाही, विदाउट ऑइल आहे तरी चिटकत नाही आहे, चांगल्याचा चांगला राहतो आणि सॉफ्ट होईल ना तसा त्याचा फ्लेवर पण छान येईल। कांदा नरम झालेला आहे आणि छान मिरची आहे लांब करून टाकली त्याच्यामध्ये, जेणेकरून त्याचा स्वाद पण छान येईल। मग फ्लावर आहे, शिमला मिरची, गाजर, वटाणे, मग टोमॅटो, ह्याला सगळ्यांना मिक्स करून घ्यायचं। थोडंसं त्याच्यात मसाला पण टाकून घेणार आहोत आपण। मिक्स करून घेतलं आणि त्याच्यामध्ये आपण मसाला टाकणार। हा आहे पुलाव मसाला, बिर्याणी मसाला, व्हेज बिर्याणी। पाणी टाकलं आता, म्हणजे ह्या भाज्या जरा चांगल्या शिजतील। छानसा उकळ आलेला आहे, आता आपण त्याच्यामध्ये तांदूळ टाकणार। तांदूळ भिजत ठेवल्यामुळे काय झालं, पटकन शिजतील आणि टेस्ट पण होईल। हा मीटर हळूहळू पुढे आलेला आहे, 90 वरती आलं की आपण गॅस बंद करणार आहोत।